खरं तर खूप म्हणजे खूप असं वाईट वाटतंय. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सुवर्णदुर्ग. अरे वारे, समुद्रकिनारा, मॅगी आणि सूर्यास्त, द बेस्ट कॉम्बिनेशन एव्हर. सुप्रभात मित्रांनो, मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपला हा प्रवास जो मुंबई गोवा कोस्टल रोडचा आणि प्लस सह्याद्री परिक्रमा सुरू आहे आणि आज आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत आणि नेहमीप्रमाणे गौरव आहेत आणि अजून दोघं जण आपल्याला पुढे रत्नागिरीमध्ये जॉईन होणार आहे. तर आपण काल स्टे केला होता हरिहरेश्वरमध्ये आणि इथून आपण जाणार बागमांडल्याला, इथून जेट्टी पकडून बानकोट आणि पुढचा प्रवास टिल रत्नागिरीपर्यंत. सो चला माझ्यासोबत. काल रात्री आपण इथे साई सावली हॉटेलमध्ये स्टे केला होता आणि आता आपण निघूया बागमांडला जेट्टीच्या दिशेने. तर काल मस्तपैकी झोप काढली आणि आता फ्रेश होऊन निघालेलो आहोत आपण बागमांडला जेट्टीच्या दिशेने. इथून जवळपास 4 किलोमीटरच्या आसपास बागमांडला जेट्टी आहे. सो 7:30 वाजता पहिली फेरी असते सकाळी. 7 वाजलेत आणि तिथेच काहीतरी आपण स्नॅक्ससाठी ब्रेकफास्टसाठी आपण काहीतरी बघूया. भूक लागले. काल रात्री लवकर जेवलो होतो पण 8 वाजता वगैरे. येस, सकाळ सकाळचं गावाकडचं वातावरण आणि तेही कोकणातलं मनाला प्रसन्न करणारं असं हे वातावरण आहे आणि या झाडांच्या गर्दीमधून सूर्य डोकवतोय. सुरुवातीला आपण आजच्या दिवसाचा पूर्ण प्लॅनिंग जाणून घेऊ. इथून आपण जाणार बागमांडला, तिथून जेट्टी घेणार आणि बानकोटला जाणार, हिम्मतगड आणि तिकडून मग सुवर्णदुर्ग दापोली करत आपण जयगडपर्यंत जाणार आहे. पण मध्ये आसुदला केशवराज मंदिर आपण कव्हर करणार आहोत. तिथे जवळपास एक 20-25 मिनिट्सचा 30 मिनिट्सच्या आसपासचा एक छोटासा ट्रेक आहे आणि निसर्गाच्या सानिध्यातलं एक मंदिर आहे. सो आपण तिथे पण जाणार आहोत. ॲक्च्युली ट्रेक असल्यामुळे आणि आपण सॅडल बॅग कॅरी केले तर सॅडल बॅग उचलून घेऊन जाऊ शकत नाही, बरंचसं सामान आहे त्याच्यामध्ये. सो तिथे कोणतरी ओळखीचं भेटते का किंवा एखाद्या शॉपमध्ये आपल्याला त्या बॅगच ठेवायला लागतील. हो, होप सो तिथे काहीतरी असं होईल अरेंजमेंट. नाहीतर मग गौरव नाहीतर कोणाला तरी एकाला थांबावं लागेल इथे आणि मग एकाला जावं लागेल. सो मोस्ट प्रोबेबली मीच जाईल. बघूया तिथे जाऊन कसं सिच्युएशन होते. येस, सो असं करत आपण जयगडला जाणार. जयगडला आपला जो ट्रिप प्लॅनर आहे शंतनू आणि मयूर हे दोघं जण येणार आहेत आणि तिथून मग रत्नागिरीला आपण त्याच्या घरी स्टे करणार आहोत. सो एकंदरीत असा काहीतरी प्लॅन आहे आजच्या दिवसाचा. तर आता आपण बागमांडला जेट्टीजवळ आलेलो आहोत आणि आपली जेट्टी आलेली आहे. तर आता आपण जेट्टीमधून उतरलो आहोत आणि एका बाईकचे 165 रुपीज 130 रुपीज आमच्या दोघांचे घेतले. सो 65 रुपीज पर पर्सन विथ बाईक. सो आता आपण जाऊया बानकोटच्या दिशेने. दृष्टिक्षेपात यायला सुरुवात झाली आहे. थोडासा घाट हा स्टीफ आहे त्यामुळे येताना जरा व्यवस्थित सांभाळून चालवा गाडी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आता आपण बानकोट बघून झाल्याच्या नंतर निघालेलो आहोत सुवर्णदुर्गच्या दिशेने. पण तत्पूर्वी बानकोटचा मी प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे. सो या व्हिडिओच्या नंतर तो व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. सो तो सुद्धा व्हिडिओ नक्की पहा. कोस्टल रोड सोबत
जंगल रोड ट्रिप पण झाली आपली आणि विलेज ट्रिप सुद्धा. एकदम घनदाट घनदाट जंगल आहे ते आणि गाडी चालवायला मजा येते. मध्ये मध्ये थोडेसे पॅच खराब आहेत रस्त्याचे. बाणकोट हा पाहिला, बाणकोट, हिम्मतगड, व्हिक्टोरियागड, जे 3 नावं आहेत या गडाची. आणि त्या गडावरती एक चोर दरवाजा सुद्धा आहे आणि मला खूप ते कुतूहल वाटलं की किती भारी अशा ठिकाणी चोर दरवाजा आहे. म्हणजे बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा नाही आहे, बालेकिल्ल्याच्या बाहेर चोर दरवाजा गडातून बाहेर पडण्यासाठी. काय रचना असेल त्याची. बाबा नशीब थोडासा रस्ता चांगला मिळाला आपल्याला. वा, हे आतले रस्ते असल्यामुळे कुठे रस्ते चांगले आहेत कुठे रस्ते खराब आहेत. आता हा रस्ता जस्ट बनवलाय पण नवीन रस्त्यावरती पण टेन्शन असं असतं की तो रस्ता लेवल होण्यासाठी किंवा ही खडी टाकली जाते, बारीक खडी, त्या बारीक खडीवरनं गाड्या स्लिप होतात. ही बाईक राईड म्हणजे एक थेरपीच आहे. जो स्ट्रेस असतो, जे काही टेन्शन असतं ते निघून जायचं. आणि या रस्त्यांकडून आपल्याला शिकायला मिळतं. आता थोड्या वेळापूर्वी रस्ता चांगला होता, चांगला पॅच होता, आता हा वाईट पॅच आहे. आणि हे दोन्ही पॅच आयुष्यात येणं खरंच गरजेचं आहे. चांगला पॅच, वाईट पॅच. ज्यावेळेला वाईट पॅचमधून जातो त्यावेळेला आता ह्या वाईट रस्त्यामधून चाललोय पण पुढे रस्ता चांगला लागलाय की ती एक वेगळी मजा असते. सो आयुष्यामध्ये हे दोन्ही पॅच असणं गरजेचं आहे. जर सगळं चांगलं होत असेल तर काय फायदा आणि जर सगळं वाईट होत असेल तरी काय फायदा. सो येस, केळशी गावामध्ये आलेलो आहोत. हो, मोरूची मावशी आणि लालपरी. अच्छा, हे लालपरी आले दापोलीवरून केळशीच्या दिशेने. म्हणजे इथे लास्ट स्टॉप लालपरीचा. बाबा काय करतात, बाबाचं लक्ष नाही मागे पुढे, डायरेक्ट समोर थेट. मस्त वाटतंय गावामध्ये आल्यासारखं. जांभा खडका मधली घरं, पारंपरिक कोकणातली घरं बघायला वा. आणि त्या घरांमध्ये राहायला पण किती मजा येत असेल. गावाकडची वडाप. आजही कधी गावी गेलो तर वडाप बघून लहानपणीची आठवण येते. ता जो समोर दिसता तो असा सिंधुदुर्ग नाही, ता असा सुवर्णदुर्ग. सिंधुदुर्ग सारखाच आणि जंजिरा सारखाच सेम दिसतो, सिंधुदुर्ग सारखाच सुवर्णदुर्ग. तर आता आपण आलेलो आहोत सुवर्णदुर्गाची जी जेट्टी मिळते, जी फेरी, ती इथे समोर मिळते. पण आता यांच्याकडे कस्टमर नाहीये, ते बोलतात की थांबावं लागेल अजून लोक येईपर्यंत. आणि आम्ही दोघेच आहोत. आणि हा आहे समोर सुवर्णदुर्ग. पण आता तेवढं थांबू शकत नाही कारण की आज संध्याकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला रत्नागिरीत पोहोचायचं आहे. आणि मोस्ट ऑफ आम्ही रात्री ट्रॅव्हल करणं टाळतोय. सो परत कधीतरी आलो तर हा सुवर्णदुर्ग करू. आणि आपल्या ड्रोनचा तर आता गिम्बल स्टक झालाय, तो आता त्याला रिपेअर करू आणि मग त्यावेळेला सुवर्णदुर्ग नक्की करू. आणि आता आपण जाऊया आसूदला, केशवराज महाराजांचं मंदिर आहे. सो तिथे पण 45 मिनिट्सचा वगैरे ट्रेक आहे. खरं तर खूप असं वाईट वाटतंय. सरखेल, कान्होजी आंग्रे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सुवर्णदुर्ग. पण ठीक आहे, इथूनच नमन. आणि लवकरच परत एकदा आपण प्रयत्न करू की सुवर्णदुर्ग करण्याचा. आता आपण आलेलो आहोत हरणे बंदराजवळ, हरणे बीच. जे आपल्याला ऑन द वे 2 जेट्ट्या कव्हर करायच्या आहेत. आता एक केली आणि अजून 2 आहेत, टोटल 3. आणि या सुद्धा टायमावर असतात. जर लेट फास्ट गेलो तर जवळपास 1-1-1.5 तास जेट्ट्या नाही आहेत. सो आपल्याला भाग पडावं लागणार आहे.
तर इथून सुवर्णदुर्गपासून आसूद जवळपास 10 किलोमीटर आहे, तर आसूदला जाऊया आपण. आणि तिथे सुद्धा 45 मिनिट्सच्या आसपास जाऊन येऊन पूर्ण ट्रेक आहे, म्हणजे एक 30 मिनिट्सचा ट्रेक, म्हणजे जवळपास 1 तासभर लागेल. आणि सकाळपासून आम्ही काही खाल्लेलं नाही आहे, वाजले 10:30. काहीतरी खाऊया पटपट आणि निघूया. अशा प्रकारे आपण केशवराव महाराज मंदिराचं दर्शन घेतलं. छोटासा ट्रेक आहे 15-20 मिनिटाचा आणि खूप आल्हाददायक असं वातावरण आहे तिथलं. त्याचा व्हिडिओ लवकरच मी नवीन एक व्हिडिओ बनवून टाकणार, त्याचा वेगळा व्हिडिओ, कारण की त्याची वेगळी माहिती आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2-4 शॉर्ट्स बघायला मिळाले असतील. सो आता आपण निघालेलो आहोत दाभोळ जेट्टीच्या दिशेने. जर आता दाभोळची 1:35 आहे आणि जवळपास 12:42 इथंच झालेले आहेत. 1:35 पर्यंत कसं पण करून मला पोहोचायचं. जर ती जेट्टी चुकली तर मग पुढची माझी तवसाळ जयगडची जेट्टी 4:45ची डायरेक्ट मला 4:45 वाजता पकडावी लागेल. सो भागो, जितकं फास्ट चालता येईल तेवढं फास्ट जाणार आहे, पण या रस्त्यांवरती आणखी किती फास्ट जाणार असा पण प्रश्न पडतो. 12:53 मिनिटं झालेली आहेत आणि अजून 38 मिनिटं शो करते आहे गुगल मॅप्सवरती. काय ही जेट्टी मी पकडू शकेन? काय वाटतंय? ॲक्च्युली गौरवला या रस्त्यांची सवय नाही आहे आणि मी त्याला थोडंसं फास्ट करायला सांगितलं आहे. तो बराच मागे राहिला आहे, मी बराच पुढे आलो आहे. सो आता त्याच्यासाठी मला 5 मिनिटं थांबावं लागणार आहे. अवघड आहे, पण ठीक आहे, प्रयत्न करूया. आपण पूर्ण प्रयत्न करूया की जेट्टी आपण कशीही करून पकडायचा प्रयत्न करूया. सो वी आर ऑन टाईम. अजून 5 मिनिटं आहेत आणि 5 मिनिटं आधीच आपण पोहोचलेलो आहोत. सो आता आपण तिकीट काढूया आणि 5 मिनिटांनंतर निघूया. सो गौरव तिकीट काढतोय, तोपर्यंत गाडी जाऊन लावूया आपण आतमध्ये. मस्तपैकी चेस्ट करत आपण आलेलो आहोत आणि आपल्याला फायनली ही जेट्टी मिळालेली आहे. ही दाभोळ टू धोपवे 130 रुपये दोन्ही गाडींचे, 65 रुपीज एका बाईकचे आणि पर पर्सन. तर आता आपण धोपवेला उतरलोय आणि धोपवेवरून जाणार आपण तवसाळच्या दिशेने. इथून जवळपास 48 किलोमीटर आहे तवसाळ आणि तवसाळवरून जेट्टी जाणार आपली जयगडला. सो ॲक्च्युली आम्हाला प्लॅन होता की मध्ये हेदवीचा गणपती करायचा होता, बट आता तेवढ्या टायमात आपण पोहोचू की नाही एवढं डाऊट आहे. कारण की 4:45ची जर आपण जेट्टी मिस केली तर डायरेक्ट 4:45 वाजता आहे आणि 4:45 वाजताची जेट्टी पकडली तर आपलं आरेवारेचा जो सनसेट पॉईंट आहे तो नाही होणार. सो सनसेट पॉईंटपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. हे जे 2 ते 2.5 ते 3 तास जे आपले आहेत ते म्हणजे दाभोळपर्यंत, केशवराज मंदिर ते दाभोळ आणि आता धोपवेपासून ते तवसाळपर्यंत खूप नुसती पळापळ आहे. कोकण आहेच इतकं सुंदर ना. मध्यंतरी मी एक रील टाकली होती इंस्टाग्रामवरती रत्नागिरीतली. सो त्याच्यामध्ये राजसाहेबांचा आवाज होता आणि ते बोलतात की आपला जो कोकण आहे तो इतका समृद्ध आहे, इतका सुंदर आहे की फक्त पर्यटनाच्या एका विषयावरती आपल्या महाराष्ट्र राज्याला पोहोचू शकतो. पण बोलतात ना की पर्यटनाकडे, कोकणातल्या पर्यटनाकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय. कारण की गोव्यापेक्षा सुंदर बीचेस आपल्याकडे आहेत अवेलेबल. फक्त रोड कनेक्टिव्हिटी जर चांगली केली तर मला वाटतं पर्यटन इथलं वाढू शकतं रोड कनेक्टिव्हिटीमुळे. आणि मी आता ज्या वेळेला केरळला गेलो होतो तर त्यावेळेला मी तिथं बघितलं की त्यांचा पारंपरिक जे कथकली आहे, त्यानंतर त्याचा कलरायपट्टू आहे, हे पारंपरिक खेळ आणि नृत्य दाखवून ते लोक रेव्हेन्यू जनरेट करतात. सो एक आहे की कोकणातले पण पारंपरिक जे खेळ आहेत, जे खेळा होतात किंवा बाल्या डान्स आहे, शिमग्याचे उत्सव आहेत, हे जर लोकांना दाखवलं तर खूप बेस्ट होईल.
आली ठुमकत नार लचकत लाल परी, क्या बात आहे. आधी आपण पोहोचलेलो आहोत या तवसाळ बोट फेरी जवळ. इकडे वरती आहे विजयगड, ज्यात आपल्याला येताना रस्त्यात लागला हेदवीचा गणपती आणि विजयगड, आणि इथून आपल्याला जेटीने जायचे पलीकडे जयगडला. सो बरोबर 3:40 झालेले आहे आणि जेट्टीचा जो रशी आहे ती खोलली आहे. तर आमच्या कोस्टल राईड ट्रिपचा मास्टर माइंड हाच आहे. हेल्मेट काढतो, माझा चेहरा बघा. अरे हा तर इंडियन रेल्वेचा सर्व अरे मयूर काय बोलतो, कसे आहे? बस मजेत. तू कसं आहे? मस्त. काय कशी वाटली कोस्टल राईड? अरे कडक. डे 1 and day 1. आम्ही नुसतं पळतोय. पळताय ना, पण कव्हर झालो. इथं फक्त 10 मिनिटं आधी आलो आम्ही, बट हा पण आलो लवकर ते बरं झालं. हेदवीचा गणपती आहे नाही, मध्ये रस्त्यात लागला मला, पण थांबू शकलो नाही तिथे. काय गप्पा गोष्टी झाल्यात मित्रा? काय नाही, खूप बोट आहे. याच बोटीने आलो का विचारतो. चल आता नेक्स्ट आता इकडनं एक JSWचं विनायक मंदिर आहे, त्याला आपण जय विनायक इकडे असं म्हणतात. त्या मंदिरात जाऊ, एकदम आखीव आणि मोठी अशी भव्य मूर्ती पण आहे. ठीक आहे, चलो. इकडून एक 6-7 किलोमीटर असेल. आता एक स्टीप चढाव आहे वळणांचा, त्यामुळे चालेल. एक थोडा वेळ लागेल. अगदी प्लेनच नाही, पुढे प्लेन आहे. तर आता आपण जय विनायक मंदिर बघून झाल्याच्या नंतर, खूप सुंदर आणि अप्रतिम असं मंदिर आहे, आणि ते बघून झाल्यानंतर आता आपण निघालेलो आहोत हॉटेल समाधानमध्ये. काहीतरी स्पेशल डिश आहे, ब्रेड पॅटीस वगैरे वगैरे. आपला ट्रिप प्लॅनर शंतनू अभ्यंकर घेऊन चाललेला आहे आपल्याला. तर मित्रांनो, आता हॉटेल समाधानमधून मस्तपैकी समाधान घेऊन आम्ही निघालेलो आहोत आरेवारेच्या दिशेने सूर्यास्त बघण्यासाठी. आणि लवकरच माझे 5000 किलोमीटर होणार आहेत. 4999 किलोमीटर झालेले आहेत. असे सबस्क्रायबर पण करा. झक मारता काय मॉरिशस, झक मारता मालदीव्स. आमचं कोकण आहे ना, कोकण. काय बोलतो मयूर? एक नंबर. खतरनाक. सो सेकंड डेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत आरेवारेमध्ये, आणि थोड्याच वेळात सूर्यास्त होणार आहे. इथून मस्तपैकी निवांत मॅगी खात खात आपण सूर्यास्ताचा आनंद घेऊ. तसे आनंद घ्यायला भरपूर लोक आलेत, गाड्या बघू शकता.
मॅगी आणि सूर्यास्त, द बेस्ट कॉम्बिनेशन एव्हर. सो फायनली फुल एक्झॉस्ट. आजचा पूर्ण दिवस एकदम हॅक्टिक होता, नुसतं पळापळ जेट्टीच्या मागे. आणि आता आपण आलेलो आहोत आमच्या प्लॅनरच्या घरी रत्नागिरीमध्ये, शंतनूच्या. साहेब अजून गाडी लावतात. लावलं मयूर. आम्ही येताना झिपलाईन केली, पण ठीक आहे चला. मी तो व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर इंस्टाग्रामवर जाऊन बघा, इंस्टाग्रामवरती मी अपलोड करतोय. सो उद्याचा दिवस आपल्याकडे आहे, परवा दिवशी पण आहे. 2 दिवस आपण फिरणार आहोत, फुल धमाल करणार आहोत. तर लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.